नमस्कार मित्रांनो. आज तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आपल्या चॅनलचं नाव आहे हवामान अंदाज 11. या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण एक सकाळी व्हिडिओ बनवला होता. तर त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की दुपार 2 वाजे लोक कोणत्या कोणत्या जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार आहे आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर हा व्हिडिओ पुढे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर आपण जाऊया पुढे. तर मित्रांनो, आता वाजलेले आहे 2. आज शनिवार 24 तारीख. तर आपण बघणार आहोत की 2 वाजेनंतर हवामान कसं राहणार आहे. तर आपल्याला तसं दिसत आहे की मुंबई येथे आपल्याला वारं येताना दिसतंय. तर आपण दिसतोय जालना येथे चक्रीवादळासारखं आपल्याला दिसत आहे, पण ते कमी स्वरूपाचं दिसत आहे. तर आपल्याला आता जाऊया आपल्या मेन पॉईंटवर. तर सांगली, सोलापूर, हैदराबाद, रामगुंडम, नांदेड, ते आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे. आणि नागपूर, रायपूर, अकोला, औरंगाबाद, नाशिक येथे आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता नाही दिसत आहे, पण तिथे ढगाळ वातावरण राहू शकतं असा आपल्याला अंदाज येतो आहे. कारण की सकाळपासूनच काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण होतं. तर औरंगाबाद, अकोला, नागपूर ते पण कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. भोपाळ, अजून राजपूर, तर भुवनेश्वर, जगदलपूर, विशाखापट्टणम, विजयवाडा येथे पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची दिसत आहे. तर आपण नंद्याल, बल्लारी येथे पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे. तर आपल्याला तसं दिसतच आहे की इंदोर, भोपाळ, सुरत, अहमदाबाद येथे पण आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता दिसत नाही आणि तिथे आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. तर दिसत आहे आपल्याला. तर आपण पाहूया कुठे कुठे ढगाळ वातावरण आहे. तर तर आपण बघू शकता. तर नागपूर, जालना, मुंबई, नाशिक, अकोला, राजपूर आपल्याला इथे दिसत आहे की ढगाळ वातावरण राहणार आहे. तर मित्रांनो, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, बेंगलुरू, मंगळुरू आपल्याला इथे ढगाळ वातावरण दिसत आहे. आणि इथे जालना इथे आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे. सोलापूर, सांगली, पणजी इथे पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे. तर सुरत इथे आपल्याला ढगाळ वातावरण काय थोड्या प्रमाणात दिसत आहे. आणि भोपाळ इथे पण आपल्याला थोड्या प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे. तर आपण पाहूया की पाऊस अजून किती टायमाने पडू शकतो आणि किती वेगाने पडू शकतो हे पण आपण बघणार आहोत. की आता आता वाजलेले आहे 2चं वातावरण आपण बघत होतो. आता आपण बघूया की संध्याकाळी कोणत्या टायमिंगला काही प्रमाणात पाऊस पडू शकतो, कुठे कुठे पाऊस पडू शकतो आणि किती स्वरूपात, म्हणजे किती जोरात पाऊस पडू शकतो आणि किती कमी स्वरूपात पाऊस पडू शकतो हे पाहूया आपण. तर आपण आता पाहत होतो 2 वाजेचं वातावरण. आता पाहू आपण पुढे. तर तसंच मित्रांनो, आपण पाहायचं झालं की पाहूया. तसंच पाहायचं झालं की आपण पाहूया की 4 वाजेचं वातावरण बघूया आपण की कसं राहणार आहे. आणि तर जसं की आपल्याला दिसत आहे की 4 वाजता मुंबई, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, अकोला येथे आपल्याला ढगाळ वातावरणच दिसत आहे. तर पणजी, सांगली, हुबळ्ळी, बल्लारी, नंद्याल इथे पण आपल्याला वातावरण तसंच दिसत आहे. तर तसंच आपल्याला दिसत आहे की सोलापूर, सांगली, हुबळ्ळी इथे पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे. विजयवाडा, नंद्याल, विशाखापट्टणम, बल्लारी, हुबळ्ळी, पणजी, सांगली, सोलापूर आपल्याला इथे पण कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे. आणि तसंच आपण पाहिलं की 4 वाजेनंतर वातावरणात काहीच बदल होणार नाही. आणि नागपूर येथे, रायपूर येथे, कोबरा येथे पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे. आणि नाशिक, मुंबई इथे पण आपल्याला ढगाळ वातावरणच दिसत आहे. तर तसंच 6 वाजताचं आपण वातावरण बघत आहोत की कुठे कुठे परत पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर वातावरण जसं होतं आपण पाहिलं होतं तसंच वातावरण राहणार आहे 6 वाजता. तर आपण बघूया आता पाऊस कुठे कुठे पडणार आहे. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तसंच पाहिलं का आपण सांगली, सोलापूर, नांदेड, रामगुंडम, विशाखापट्टणम, विजयवाडा येथे पण पाऊस पडण्याची शक्यता आहे. हैदराबाद, रामगुंडम, चंद्रपूर, सोलापूर, सांगली, हुबळ्ळी, बल्लारी येथे पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे. मंगळुरू, बेंगलुरू येथे पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे. तर मित्रांनो,
आपण बघित होतो 6 वाजेचं वातावरण, तर सातारा, अकलूज, पुणे इथे पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे. लातूर, बीड, बिदर इथं पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे. तर कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसत आहे. आता आपण बघूया 8 वाजेचं वातावरण बघणार आहोत की आपण कसं राहणार आहे. तर आपण बघूया सोलापूर, औरंगाबाद इथे पाऊस बंद होण्याची शक्यता आहे. 8 वाजता इथे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो आपण असंच संध्याकाळी एक व्हिडिओ बनवणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक हवा करा. आजसाठी एवढंच. धन्यवाद मित्रांनो.